नमस्कार. चला, आज आपण सोहम नावाच्या एका मुलासोबत त्याचा एक दिवस कसा जातो ते पाहूया. आता हा काही असा तसा दिवस नाहीये, हा आहे एक आदर्श दिवस. आणि त्याच्या या रुटीनमधून आपल्याला कळेल की एक मस्त आनंदी दिवस घालवण्याचं सिक्रेट काय आहे. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपला दिवस एकदम छान हॅपी जावा, पण तो घालवायचा कसा याचं उत्तर आहे ना, ते कुठल्या मोठ्या पुस्तकात नाहीये. ते लपलंय सोहमच्या अगदी साध्या सोप्या रुटीनमध्ये. बघूया तरी त्याच्या दिवसाची सुरुवात होते तरी कशी. असं म्हणतात ना की दिवसाची सुरुवात चांगली झाली की अख्खा दिवस चांगला जातो. आणि ही चांगली सुरुवात होते सकाळच्या चांगल्या सवयींमधून. चला पाहूया सोहमची सकाळ त्याला दिवसभरासाठी कशी तयार करते. तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सकाळी लवकर उठणं. म्हणजे मग धावपळ होत नाही, सगळं शांततेत होतं. मग काय, उठल्यावर दात घासायचे, अंघोळ करायची, स्वतःला एकदम फ्रेश आणि क्लीन करायचं. हे फक्त शरीरासाठी नाही, मनाला पण एकदम ताजंतवानं वाटतं. आणि हो, एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट, सोहम अंघोळीसाठी काय वापरतो? साबण. ही इतकी साधी सवय आहे ना, पण ती आपल्याला दिवसभर फ्रेश तर ठेवतेच, पण अनेक आजारांपासून पण दूर ठेवते. म्हणजे बघा, स्वच्छतेचं महत्त्व किती छोट्या गोष्टींमध्ये आहे. आपण नेहमी म्हणतो चांगल्या सवयी लावा, पण चांगली सवय म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. चांगली सवय म्हणजे अशी कुठलीही रोजची गोष्ट जी आपल्याला हेल्दी, हॅपी आणि इतरांशी चांगलं वागायला शिकवते. सोहम जे काही करतोय ना सकाळपासून, ते सगळं याचंच उदाहरण आहे. चला, शारीरिक तयारी तर झाली, पण दिवसासाठी खरी एनर्जी कुठून मिळते? ती मिळते नात्यांमधून. सोहम घरातल्या मोठ्यांना म्हणजे आई-बाबांना नमस्कार करतो. ही फक्त एक पद्धत नाहीये, तर त्यामागे आदर आहे, प्रेम आहे. आणि या एका सवयीमुळे घरातली नाती किती छान आणि घट्ट होतात. बरं, सकाळची तयारी तर एकदम मस्त झालीये. आता वेळ झालीये घराबाहेरच्या दुनियेत जायची, जिथे शाळा आहे, खेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्र आहेत. चला बघूया सोहमचा दिवसाचा हा भाग कसा जातोय. सोहम बघा, एकदम व्यवस्थित युनिफॉर्म घालून शाळेत जातो आणि तिथे गेल्यावर आपल्या शिक्षकांना नमस्कार करतो. युनिफॉर्म म्हणजे शिस्त आणि नमस्कार म्हणजे आदर. या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि त्यातूनच एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं. आता बघा दिवसाचे दोन महत्त्वाचे भाग. एकीकडे आहे शाळेची वेळ म्हणजे अभ्यास आणि शिस्त, आणि दुसरीकडे आहे खेळायची वेळ म्हणजे मित्रांसोबत धमाल, मस्ती. एकीकडे ज्ञान मिळतंय तर दुसरीकडे लोकांना कसं समजून घ्यायचं हे कळतंय. या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि खेळून आल्यावर पुन्हा तीच महत्वाची सवय. सोहम घरी आल्या आल्या लगेच हात-पाय स्वच्छ धुतो. म्हणजे काय, खेळताना लागलेली सगळी धूळ, सगळे जर्म्स निघून जातात. आरोग्य एकदम फिट राहतं. चला, खेळून झालं, उत्साह आता थोडा शांत झालाय आणि संध्याकाळ झालीये. दिवसाचा हा वेळ आहे अभ्यासासाठी आणि हो, फॅमिलीसोबत मस्त वेळ घालवण्यासाठी. सोहम बघा, आपला अभ्यास कधीच टाळत नाही, तो वेळेच्या वेळी पूर्ण करतो. आजचं काम आजच हा नियम तो मस्त पाळतो. आणि हीच सवय त्याला फक्त अभ्यासातच नाही तर सगळ्याच गोष्टीत जबाबदार बनवते. आणि मग येते दिवसातली सगळ्यात भारी वेळ, जेवणाची वेळ. सोहम अख्ख्या फॅमिलीसोबत एकत्र बसून जेवतो. हा टाईम फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर मन भरण्यासाठी असतो. गप्पा होतात, दिवसभरात काय काय झालं हे एकमेकांना सांगितलं जातं आणि नाती अजून घट्ट होतात. दिवसभर इतक्या सगळ्या छान गोष्टी झाल्या. आता वेळ आहे शरीराला आणि मनाला थोडा आराम देण्याची. कारण शांत रात्र आणि छान झोपच तर दुसऱ्या दिवसासाठी आपल्याला तयार करते, नाही का? आणि सोहमचा दिवस कसा संपतो माहितीये? एका खूप गोड सवयीनं. तो झोपायच्या आधी आपल्या आजीकडून एक छानशी गोष्ट ऐकतो. या गोष्टींमधून मनोरंजन तर होतंच, पण नकळतपणे खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि झोप पण एकदम शांत लागते. तर मग सोहमच्या या आदर्श दिवसातून आपण काय शिकलो? 4 महत्त्वाच्या गोष्टी. 1. स्वच्छता, जी आपल्याला निरोगी ठेवते. 2. मोठ्यांचा आदर, ज्यामुळे नाती घट्ट होतात. 3. वेळेचं पालन, ज्यामुळे आपण यशस्वी होतो. आणि 4. फॅमिलीवर प्रेम, जे आपल्या जगण्याला अर्थ देतं. ह्या 4 गोष्टी कोणताही दिवस खास बनवू शकतात. तर मग शेवटी एक प्रश्न, आपला दिवस खास कशामुळे बनतो? याचं उत्तर कुठल्या तरी मोठ्या गोष्टीत नाहीये. ते लपलंय सोहमसारख्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमध्ये. याच सवयी आपला प्रत्येक दिवस आनंदी आणि अर्थपूर्ण बनवतात.